तसंच कोकण रत्न भूषण पुरस्कार आणि संमोहनशास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय। चला आता सचिन सरांकडून ह्या विषयाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया। मात्र तुम्हालाही संमोहनशास्त्राविषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण आज संमोहन वरती बोलणारच आहोत। मात्र बऱ्याचदा असं होतं की एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार होण्याची शक्यता असते किंवा पुढे भविष्यात उद्भवू शकतो असा एखादा आजार, मग फोबिया असेल किंवा स्किझोफ्रेनिया असेल, असे आजार उद्भवू शकतो। पण ह्याचे काही सिम्पटम्स असतात का? हो, बऱ्याच वेळा होतं। काही कसं असतं माहिती आहे मॅडम की, आणि आज ह्याचं प्रमाण अगदी मला खूप वाढलंय आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये, जास्त मानसिक स्ट्रेसचं। आता यामध्ये आम्ही सांगतो की तुम्ही जिथे नाव घेतलं स्किझोफ्रेनिया किंवा डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन। आता डिप्रेशन म्हणजे लक्षात घ्या, डिप्रेशन किंवा स्किझोफ्रेनिया हे आजार ना बहुतांश वेळा खूप धीम्या गतीने होतात। म्हणजे सांगा, त्यांची तुम्हाला लक्षण खूप लेट कळतात, सावकाश पद्धतीने कळतात। त्यानंतर काय होतं, त्यामुळे हे आजार समजायला बराच उशीर लागतो आणि मुळातच उशीर झाल्यामुळे काय होतं, मग उपचार सुद्धा करायला थोडंसं उशीर होतो। आणि माणसं कसं असतं, आपली एक सवय झालेली आहे की जोपर्यंत गळ्यापर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही। आणि बहुतांश वेळा असं असतं की आपल्याकडे कसं असतं की मानसिक विकार म्हणजे लोक काय म्हणतील, बाबा डॉक्टरकडे कसं जायचं आपण, आणि ते सुद्धा एखाद्या सायकायट्रिस्टकडे जायचं आहे किंवा एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे किंवा म्हणजे एक संमोहन तज्ञाकडे जायचं आहे, कसं जायचं, मग लोक काय म्हणतील, हे काही आपल्याकडे एक न्यूनगंड असतं। कारण आपल्या जास्त करून मराठी लोकांमध्ये ही समस्या मला आढळून आली आतापर्यंत, कारण मराठी लोकांमध्ये जास्त वावरतो की आपण माणसं स्वतःपेक्षा लोकांचा विचार जास्त करतो। साधी गोष्ट बघा ना, आपण एखादं शर्ट घातलं ना, आपल्याला आवडत नसेल पण समोरच्याने सांगितलं ना की खूप चांगलं वाटतं, आपण ते लगेच घालायला घेतो। पण आपल्याला किती चांगलं वाटलं आणि समोरच्याने सांगितलंय चांगलं नाहीये, ते आपण लगेच काढून टाकतो। म्हणजे स्वतःपेक्षा विश्वास हवा फक्त तो कुठल्या गोष्टीकडे, चांगल्या गोष्टीकडे। तर आता ही लक्षणं तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळा कसं असतं की मानसिक आजार आता आपल्याला कुठेतरी जडतोय, आपण कुठेतरी त्या बॉर्डरवर आहोत, हे कसं कळतं? पहिली गोष्ट बघा, कुठलीही गोष्ट अचानकपणे घडत नाही, त्यासाठी काहीतरी कारणं असतात। कारणं वेगवेगळी प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मनाची चंचलपणा वाढते, एकाग्रता भंग पावते अचानकपणे आणि कुठेही लक्ष लागत नाही, स्थिर म्हणजे, आणि इच्छा मरून जाते कुठेतरी खाण्यापिण्यावरची सुद्धा। म्हणजे कुठलाही पदार्थ गोड लागत नाही थोडंसं, आणि गोडवा निघून जातो। आणि हा गोडवा पदार्थामधलाच नाही तर नात्यामधला सुद्धा कमी होतो। म्हणजे मनाप्रमाणे कोणाशी बोलता येत नाही, शेअर करता येत नाही। साहजिकच आहे, तुम्ही एखाद्याशी जर चांगलं बोलत नाहीये तर समोरचा कसा तुमच्याशी चांगला बोलतो? त्यामुळे समोरच्याला, हे बघा मी नेहमी सांगतो, जेवढ्या एखाद्या माणसाला राग येतो ना तेवढ्या समोरच्या माणसाला तेवढा येतो। त्यामुळे आपण काय करतो की समोरच्या माणसाला असं वाटतं की बाबा हा एवढा बोलत नाही, मग समोरचा माणूस टाळतो। यामधून एकलकोंडेपणा वाढत जातो आणि शेवटी काय होतं की समोरच्या मनाप्रमाणे न बोलल्यामुळे काय होतं, एक गैरसमज निर्माण होतात। आणि दुसरी गोष्ट यामध्ये मला आमच्या प्रयोगामध्ये असं आढळलं की घरामध्ये एखादी व्यक्ती समजा ड्रिंक करत असेल, स्मोकिंग करत असेल, तर त्याला बघून ना ही व्यक्ती काय करते सांगा, अचानक चिडचिड निर्माण करते। म्हणजे त्याच्यापेक्षा स्वतःला त्रास उगाच करून घेणं, उपदेश करणं उगाच नको त्या विषयाकडे, म्हणजे काय कुठेतरी तो राग, काही मुलं बघा हायपर असतात, ते बघा सतत हातपाय हलवत असतात वगैरे, इकडे बघ तिकडे बघ, मस्ती करतात, म्हणजे कशातनंही ती ताकद बाहेर जात असते बघा। तसं हे लोक चिडचिड उगाच नको त्या गोष्टीचा इश्यू एवढा मोठा करतात ना, आणि त्यामधून काय होतात, वादग्रस्त परिस्थिती निर्माण होते। आणि ही लक्षणं असतात। आणि त्यामुळे कसं असतं की काही लोक खरोखर आज म्हणण्यासारखं की आज काही माणसं स्वतःहून कबूल करतात की सर ही लक्षणं आढळतात, आणि जर चॅनलच्या माध्यमातून आपण गेले 2 वर्ष सतत सांगत आलोय, त्यामुळे असंख्य लोकांना याचा फायदा झालेला आहे। म्हणजे 6 लाखाहून अधिक रुग्णांनी माझ्याकडे त्याचा संमोहनशास्त्राचा लाभ घेतलेला आहे, आणि संमोहनशास्त्र या लक्षणांवर अगदी खूप फायदेशीर ठरलेलं आहे। नक्की, संमोहनशास्त्र एक खूप चांगलं, एक फायदेशीर तर ठरलेलंच आहे। मात्र जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा देखील गरोदरपणात जर आपण संमोहनशास्त्राद्वारे तिच्यावरती उपचार केले, म्हणजे फक्त त्या बाळावरती पण संस्कार एक चांगले होऊ शकतात, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यासाठी तर आहे, हा ते विषयाकडे मी येतो। आणि मला वाटतं मागे माझ्या 1-2 महिन्यापूर्वी एका वाचनामध्ये आलोय की आपण टीव्हीवर पण पाहिलं होतं की अमेरिकेमधील कुठली एक लेडीने 1000 सर्जरी सक्सेस केल्या की कुठलेही अॅनेस्थेशिया न देता, तेव्हा तिने काय केलं सांगा, संमोहन अवस्थेत नेऊन त्या डिलिव्हरी अगदी हसत केलेल्या आहेत। कारण या कसं असतं, गरोदरपणात स्त्रियांमध्ये एक भीती निर्माण झालेली असते, कसं असतं, हे मग असं असतं, मग असं असतं, एक अनामिक भीती निर्माण केलेली असते, काल्पनिक।
आणि त्यामुळे काय होतं, माणूस असा विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे कसं एक फोबिया निर्माण होतो. आता दुसरी गोष्ट बघा, यामध्ये आपल्याकडे बघा एक गर्भसंस्कार ही नावाची गोष्ट चालते आज आपण मुंबई महाराष्ट्रात सगळीकडे. का सांगा, हे लोकांना कळलं की जेव्हा मूल गर्भामध्ये असतं, जेव्हा आई तसा विचार करते त्याप्रमाणे त्या मुलामध्ये संस्कार होतात. बघा आपण एक गोष्ट मॅडम इथे तपासून पाहतो मधुर मॅडम, की जसा विचार करतो त्याप्रमाणे गर्भामध्ये ते संस्कार होतात. त्याला गर्भसंस्कार म्हणजे चांगले विचार. मग मी नेहमी सांगतो, जर त्या मातेला डिप्रेशन असेल, नकारात्मक वृत्ती विचार करण्याची सवय असेल, स्ट्रेस असेल, तरी तीही गुण मुलामध्ये येतात. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, या अवस्थेमध्ये आईने घ्यायची काळजी म्हणजे आनंद. आणि समूह शास्त्राकडे आज माझ्याकडे या स्त्रियांचा असा कल वाढलेला असतो की यामध्ये दुसरी गोष्ट की समूह या सूचना असतात, जेव्हा स्वयंसूचना त्या झोपताना घेतात ना, त्यामध्ये अनुवंशिक काही दोष असतात बघा, ते सहज घालवता येतात. आणि त्यामध्ये शारीरिक मानसिक जो थकवा आलेला असतो, ती उणीव त्यांच्यामधला तो थकवा पूर्णपणे काढता येतो. आणि यामध्ये बऱ्याच वेळा असं असतं की एक बोलतो ना आपण की प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मुलाने कसं काय व्हायचं आहे पुढे. ह्या गोष्टी जर आपण मुलांनी त्या मातेने जर केल्या ना, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डिलिव्हरीच्या बाळाला जन्म देताना माझी अवस्था कशी असेल, मी आनंदी आहे, हसत आहे, मला कुठल्याही प्रकारचा त्रास तो, ह्या सूचना घेतल्याने त्याप्रमाणे त्यांना ते जाणवलेलं आहे. म्हणजे आणि काही लोकांनी एवढं सांगितलं की खरोखर हे चमत्कारिक शास्त्र आहे. बोलो चमत्कारिक शास्त्र नाहीये, हे अंतर्मन तुमचं चमत्कारिक आहे. दी पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तुम्ही जसा मनात विचार करता तसं, जसं तुम्ही बी पेराल तसं उगवणार. सकारात्मक पेरल्यानंतर सकारात्मक, नकारात्मक पेरल्यानंतर ते नकारात्मक असेल. नक्कीच. आपल्याला फोन आयला सुरुवात झाली असेल. पहिला फोन आलाय बीडवरनं. अर्जुन बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार अर्जुन, बोला. नमस्कार मॅम. हा बोला. मला सरांशी असा प्रश्न विचारायचा आहे की सर, संमोहन जे आहे तर त्याच्यामध्ये काही असं आयुर्वेदिक औषधी किंवा काही आहे का? बरं बरं, नक्कीच. बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो की सांगावं मला वाटतं की संमोहन शास्त्र म्हणजे पूर्णपणे मनावर आधारित असं शास्त्र. संमोहन याचा अर्थ पुन्हा पुन्हा मी सांगतो दरवेळी की संमोहन शास्त्र आज मुंबई महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे पण माहिती नाहीये, म्हणजे बरेचसे गैरसमज. संमोहन शास्त्र पूर्णपणे एक सायन्स आहे, म्हणजे काय सांगा, एक मनाचं शास्त्र आहे. आणि मनाची निगडीत जे काही आजार आहेत ते या संमोहन शास्त्राशी दूर होतात. आता महत्वाची गोष्ट होतो की यामध्ये कुठलेही औषध वापरलं जात नाही, कुठलीही मेडिसिन नाही, कुठलंही तुम्हाला इंजेक्शन वापरलं जात नाही, त्यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नाहीयेत. मनाला कळतात त्या सूचना, भावना. एक मानसिक विकार कशा प्रकारे होतो, तर मनात चुकीच्या पद्धतीने सातत्याने जेव्हा आपण विचार करतो त्या विचाराचं रूपांतर मॅडम विकारामध्ये होतं. आणि विकार झाल्यानंतर ते दूषित शेवटी त्याच्या परिणामांना सामोरं जातं. पण तसंच काय होतं की तेच विचार जर आपण सकारात्मकपणे घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी आणि ते विचार त्याप्रमाणे मग कार्य करताना दिसतात. हा समोनाचा लाखमोलाचा फायदा आहे. नक्कीच. असेच फायदे अनेक लोकांनी घेतलेले आहेत आतापर्यंत. तुम्ही कार्यशाळेच्या माध्यमातून देखील सर सांगत असाल की संमोहनाचं महत्व काय, आणि अर्थात तुमच्या कार्यशाळांना देखील एक चांगला प्रतिसाद मिळत असतो. मात्र मला सांगा की बऱ्याचदा असे तुम्हाला पेशंट्स असे दिसत असतील की त्यांना फोबिया सारखा आजार आहे, कुठल्याही गोष्टीसाठी ते घाबरतात. म्हणजे ट्रेन मध्ये चढताना देखील घाबरतात, कुठे जिना उतरताना पण घाबरतात, अशी पण लोक भरपूर आपल्याला आढळून येतात. तुम्ही ट्रेनचं उदाहरण दिलं. काही लोक माझ्या घरून माझ्याकडे येण्यासाठी मधला जो प्रवास आहे ना त्याला सुद्धा घाबरतात. की कित्येक माणसं सांगतात की सर, आता एक पेशंट होते की सर मी गेले 1.5 वर्ष जर सोमवारी हा कार्यक्रम बघतो तुमचा इथं, आणि त्यातनं म्हणजे तेव्हापासून यायचं होतं आणि दरवेळी ते मला सल्ला विचारायचं आणि त्या सल्ल्यावर ते हळूहळू क्लिनिक पर्यंत कसे ते आले, पूर्णपणे बरे होऊन गेले. वेगळी गोष्ट. तुम्ही फोबियाबद्दल बोलता, तुम्हाला मी उदाहरण सांगतो बघा. आम्ही बऱ्याच वेळा कसं असतं, मन हे कुठे दिसत नाही आणि जेव्हा यावर सगळ्या गोष्टी आम्हाला एक प्रयोग करावा लागतो. यामध्ये आम्ही एक प्रयोग केला की एका कुत्र्याला गावी काय केलं माहिती, मी गेल्यानंतर एका कुत्र्याला आपल्या पिंजऱ्यामध्ये ठेवला. आता तिथे काय केलं, अंधार केला. रात्रीच्या वेळी अंधार आहे, तिथला लाईट बल्ब काढला आणि एक निरंजन कसं आपला दिवा ठेवला. दिवाळीला आपण दिवे लावतो, दिवा ठेवला. 1-2 दिवस गेले, दिवा ठेवला. नंतर काय केलं माहितीये, त्या दिवा ठेवल्यानंतर थोडंसं 2 मिनिटांनंतर त्याला एक मांसाचा मी तुकडा टाकायचा. लगेच तो पटकन धावत द्यायचा त्या दिव्याच्या बाजूला, तर तुकडा खायचा. दुसऱ्या दिवशी सेम तसंच 8 वाजले संध्याकाळी आपण जेवताना त्याला अगदी ते दिवा लावल्यानंतर 2 मिनिटांनी त्याला मांसाचा तुकडा टाकायचा. असे 10-15 दिवस गेले आणि एक दिवस काय केलं, आणि तो मांसाचा तुकडा बघितला लगेच त्याच्या तोंडामध्ये लाळ यायची आणि तो अगदी यायचा जो. आता काय झालं की 15 दिवसानंतर मी फक्त दिवा लावला आणि मांसाचा तुकडा त्याला दिला नाही. पण तरी त्याची रिएक्शन तीच होती की
तो तिथेच 2 मिनिटं 3 मिनिटं की तो आता मालक आपला येणार नाही, आपल्याला देणार आहे. अगदी फोबियाचं तसंच बघा. मी त्याला मांसाचा पीस दिला नाही, पण त्याची मनोधारणा काय झाली आहे की आता दिवा लावलाय म्हणजे येणार आहे. बघा, हे प्रयोग केल्यानंतर ह्यामधून मला फोबिया म्हणून सांगायचं आहे की एक लेडी आलेली माझ्याकडे की चांगलं घरात 4-4 गाड्या आहेत, पण प्रवास म्हटल्यानंतर तिला आधीच एकदम ती अंथरूण पकडायची. एवढी श्रीमंती आहे, एवढा बंगलो आहे, मुंबईतली नामांकित व्यक्ती आहे, पण प्रवासाला आई प्रवास करत नाही म्हणून मुलांनाही कुठला प्रवास करता येत नव्हता की नको मग काय कुठे पिकनिक नाही, काही नाही, पैसा आहे, श्रीमंती आहे. आता काय झालं तर काही वर्षापूर्वी मानसशास्त्रात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर भूतकाळ, हिचा फोबिया पूर्ण दूर केला, पण त्यासाठी थोडंसं भूतकाळ तपासावा लागला. त्यामध्ये असं झालं, फोबिया निर्माण का झाला, ते एक भयानक ऍक्सिडेंट झालेला, पण सुदैवाने ऍक्सिडेंटमध्ये कोणालाही काही दुखापत झाली नाही. पण तेव्हा तिला असं वाटलं की माझा मुलगा पुढे बसला, काय लागलं की काय. एक साधी गोष्ट, ट्रकला जेव्हा आपली कार धडकली तर एक भीती निर्माण झाली. आता त्यापासून काय झालं सांगा, एक भीती निर्माण झाली आणि त्याचं रूपांतर ते फोबियामध्ये झालं. आता जसं मी एका कुत्र्याचं उदाहरण दिलं बघा, गाडी म्हटल्यानंतर जसं त्याने दिवा म्हटल्यानंतर त्याला आता झालं की आता ते मावश येणार, तसंच प्रवास म्हटल्यानंतर हिच्या मनात ते ज्याला लागलं की आता ते ऍक्सिडेंट झालं तर मागच्या सारखं, आणि पुन्हा तो प्रसंग त्याची तीव्रता कमी केली आणि आज त्या पूर्णपणे चांगल्या पद्धतीने प्रवास करतायत आणि नेहमी माझ्या अगदी संपर्कात पण आहेत की राणे अगदी म्हणजे कुठेही लांब गेलं ना, म्हणजे आता त्या फ्लाईट मधून सुद्धा जाताना सुद्धा त्यांना काही भीती वाटत नाही. संभवने अगदी या आजारांसाठी अगदी एक वरदान ठरलेलं आहे. नक्कीच. अजून एक फोन आलाय, एक प्रेक्षक बोलतायत. चालू, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा मॅडम नमस्कार, मी चालू मुंबईवरून बोलतो. हा बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. बोला बोला. माझा तुम्ही बोला, प्रश्न विचारा. हा 10 वर्षाचा मुलगा आहे. बरं. तर तो एकदम कसा टीव्ही वगैरे बघताना एकदम बिझी होतो आणि मानेला धक्का आल्यासारखा करतो. तसं झोपेमध्ये पण तसं करतो. तर हा काही सायकोलॉजिकचा काही प्रॉब्लेम असू शकतो का? नक्कीच. सचिन सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी सालू डिसूजा यांचा फोन आला होता आणि अर्थात त्यांच्या मुलाला काहीतरी झटके येत असतात. 10 वर्षांचाच आहे. 10. आता पहिली गोष्ट सांगतो सालू की तुम्हाला की सालू की मुलांमध्ये कुठलेही तुम्हाला जगातले डॉक्टर सुद्धा सांगतील बघा की जन्मताच काही त्याच्यामध्ये दोष नाही होता. समजा ते डॉक्टरने तुम्हाला सांगितलं असतं आणि अचानकपणे आजकाल मुलांमध्ये आढळतं. तर कालच्या क्लिनिकमध्ये पण पेशंट होते, मी बघितलं, ऑब्झर्व केलं, तर माझ्या असिस्टंटने सांगितलं की ट्रीटमेंट चालू होती ना, म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग झालं होतं. ट्रीटमेंट देताना सुद्धा ते अगदी वारंवार म्हणजे मानेला झटका देणं 4-5 वेळा, म्हणजे त्यांना ओसीडी आजार होता. पुन्हा डोळ्याच्या पापण्या मिसकवणं वगैरे, ही सुरुवात लहानपणापासून होते. पण मानसिक आजारांमध्ये सुरुवात होते ती लक्षात घ्या वयाच्या 14व्या वर्षापासून जास्त जाणवते. वयाच्या 14 ते 48 मध्ये जास्त हा जाण असतो. आता दुसरी गोष्ट की 10 वर्षापर्यंत मुलांचा मेंदू तेवढा सक्रिय झाला नसतो आणि संमोहनशास्त्रामध्ये 12 वर्षाखालील मुलांवर त्याच्यावर उपचार केले जात नाही. का सांगा, तुम्ही ज्या दिलेल्या सूचना असतात त्या ग्रहण करण्याची क्षमता त्यांची नसते. दुसरी गोष्ट महत्त्वाचं आणखी त्या पुढचा बा की 12 वर्षापर्यंत नक्की कुठल्याही आजाराचं निदान करता येत नाहीये. हे सुद्धा काय असतात की सिरियलमध्ये एखादी आजकाल सिरियलमध्ये आपण पाहतो की अशाने काही किस्से दाखवतात, त्यामुळे मुलं थोडीशी घाबरतात, हॉरर सिरियल बघतात. मग त्या दिवशी एक सीन असा होता, मुलींमधली सिरियल बघताना मुलगी एवढी घाबरली की तिने पूर्ण जबडा जो आहे तो पूर्ण ओपन राहिला घाबरून, आणि मला वाटतं 2 दिवस लागले. डॉक्टरांच्या 11 डॉक्टरांनी मदत केल्यानंतर तो जबडा कुठेतरी पूर्वस्थितीत ती मुलगी आली. अचानक घाबरली, घरात कोण नव्हते आणि ती एक मोठी काही सिरियल एक हॉरर बघत होती ती, पण चांगली झाली देवाकृपेने. तर अशा काही घटना असतील त्या बघाव्या लागतील. पण मी सांगतो, एकदा क्लिनिक माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावरून पत्ता घेऊन एकदा जर दाखवून चला, नक्की काय असेल तर त्यावेळी निदान केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. पण माझ्या मते तरी घाबरण्याचं कारण वाटत नाहीये. तरी पण शंका दूर होण्यासाठी एकदा आलात तर प्रत्यक्ष भेटून समाधान करता येईल. नक्कीच. आता आपण ह्याच अनुषंगाने असे प्रश्न मला विचारायचं वाटते की अर्थात मुलांचा आजकाल टीव्ही कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. सतत 24 तास कार्टून नेटवर्क्स, त्याच्यामध्ये देखील हाणामारी आपण पाहतो आणि त्याचा परिणाम कुठेतरी या मुलांवरती होत असतो. मग ती 10 वर्षांची असो किंवा 15 वर्षांची असो. तर अशा मुलांवरती आपण समूहाने काही उपचार करू शकतो का की जेणेकरून त्यांचं हे वेळ टीव्हीचं कमी करू शकतो? बरोबर. आता माझ्याकडे आलेल्या प्रत्येक मुलाला मी विचारतो, सिरियल कुठलीही बघतो, ती कोणी सांगत नाही हा कुठल्याही बाबा कुठल्याही आध्यात्मिक सिरियल बघतो, प्रत्येकाचं नाव, एक तर क्राईम पेट्रोल, एक सावधान इंडिया, CID, चांगल्या सिरियल आहेत. मला सांगायचंय फक्त त्यामध्ये कसं असतं, काय घ्यायचं आहे किंवा ते गुन्हे कसे घडतात. मोठ्या माणसांनी त्यामधून काय की आपण सावध कसं राहायचंय. पण मुलांना कसं वाटतं की त्यामध्ये ह्या गोष्टी बापरे
आणि त्यामुळे काय होतं साहजिकच आपण नेहमी काय असतो की मुलं नेहमी काय चुकीच्या गोष्टीकडे जास्त फोकस करतात, यामधून एक अनामिक भीती निर्माण होते आणि त्यामुळे त्यांचं स्टंटबाजी घरात पण बघा, एखादं फाईट सीन बघितल्यानंतर घरात पण त्यांची ऍक्शन तशा असतात. आजकाल असंख्य प्रमाण ह्या मुलांमध्ये वाढत गेलेलं आहे. काल मला एका मुलाने असं सांगितलं बोरवलीमधल्या की सर मला खून करावासा वाटतो मोठ्या माणसाने, आणि ते स्वतः टीचर आहेत अरे तरुण मुलाने, आणि खून करावा असा वाटतो. आणि बाप रे का वाटतो, तर त्याने सांगितलं की जर सर क्राईम पेट्रोल की सावधान इंडिया सिरियल मध्ये दाखवलं होतं की एका माणसाला एका साधूने सांगितलं की बॉडीमध्ये म्हणे सप्तचक्र असतात, 7 चक्र, आणि ती तुझ्या जवळच्या व्यक्तीच्या शरीरात जर तू असं ब्लेडने वार केले तर तुला दिसतील, आणि त्या माणसाने तसे केलेही होते आणि त्याला काय ते जाणवलं नाहीये आणि त्यानंतर तो फासावरही गेला म्हणे. पण ते बघून माझ्या मनात एक क्युरिओसिटी उत्पन्न झाली की असं असेल का, पोटांमध्ये चाकू फिरवल्यानंतर काय होईल, आणि विचार करा, आणि त्याच्या समोर कोण असं नेहमी आई वडील, काय असेल त्या स्थिती विचार. तो बोलतो की ह्या विचाराने मला सर कृती करावीशी वाटते आणि एकीकडे वाटतं की असं कसं मी करू, पण मला करावं असं वाटतं. विचार करा, अशा पद्धतीची केसेस तुम्ही हँडल करता तेव्हा तुमचं सगळं कौशल्य पणाला लावावं लागतं, पण देवाकृपेने समजवण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे. अगदी त्यांच्या कलेला घ्यावं लागतं त्यातल्या सध्या, किंवा असंच झालं तर पुढे काय, एक गृहीत पकडून चला तुझ्या हातून हे कृत्य झालंय, मग पुढच्या परिणामांना सामोरं जाताना तू कसा दिसतोयस ते बघ. तेव्हा माणूस दसकतं, माणूस परिणामांचा विचार कधी करत नसतो, कळलं, आणि ह्यातनं तो पूर्ण बाहेर आला. बऱ्याचशा गोष्टी असं मॅडम की, आणि ह्या गोष्टीचा प्रभाव बहिर्मन आपण जे काही बघतो त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या मनावर जास्त होत असतो. अजून एक फोन आला सर, फोन मध्ये राम बोलतात बीडवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार राम, बोला. हा, राम वरंगे बोलतो मॅडम. हा बोला. हॅलो सचिन सर. नमस्कार, बोला बोला, प्रश्न काय आहे तुमचा. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. माझा भाऊ आहे आणि त्याला तो मानसिक रुग्ण आहे. मानसिक रुग्ण आहे, 3 वर्षापासून तो घरी झोपून असतो. हा प्रश्न. 3 वर्षांपासून घरी झोपून आहे. पण काही उपचार सुरू आहेत का. उपचार चालू आहेत, पण त्याच्यावर कसलाही प्रकारचा म्हणजे हे होत नाही, म्हणजे तो झोपून आहे. बरं, ठीक आहे. मगाशी आपल्याला फोन आला होता राम यांचा, आणि त्यांचा भाऊ 3 वर्षांपासून झोपूनच आहे असं त्यांनी सांगितलं. आता पहिली गोष्ट राम मला सांगतोय की तुम्ही कसं असतं की 3 वर्षापासून झोपून आहे, 3 वर्षात त्याने असंख्य डॉक्टर्स केले असतील. पहिली गोष्ट, निदान जोपर्यंत कळत नाही. आता मानसिक आजार म्हटले, मानसिक आजार म्हणजे काय, कसं आहे, जसं तापाचे प्रकार आहेत तसं मानसिक आजाराचे असंख्य प्रकार आहेत. त्यामध्ये नेमका काय आहे बाबा, त्याला मनावर कुठला आघात झालाय, स्किझोफ्रेनिया आहे की काय झालंय एकदम, की ह्या अवस्था बघायला की काही वेळा शॉक ट्रीटमेंट दिलेले असतात, जास्त प्रमाणात झालेले असतात, किंवा तो त्याला एक मनात भीती बसली की काय, ह्या सगळ्या गोष्टी तपासून बघण्यासाठी एकदा स्क्रीनवर नंबर दिलाय, प्रत्यक्ष बघणं गरजेचं आहे. एकदा ते अपॉइंटमेंट घेऊन आला तर मी आपण पुढचं बोलण्यात. नक्कीच सर, 22 जुलै पासून कार्यशाळा सुरू होते, काय सांगाल. ठाण्याला कार्यशाळा सुरू होते. संख्य म्हणजे 22 जुलै म्हणजे उद्याच आणि परवा, म्हणजे 24 जुलैपासून ही कार्यशाळा 8 दिवसांची चालू होते. म्हणजे माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 24 जुलैपासून 8 दिवसांची कार्यशाळा ही ठाण्यात 7 ते संध्याकाळी 9:30 पर्यंत. पण त्याची माहिती सत्र, संमोहनशास्त्र म्हणजे काय, आता कमी वेळात जास्त चर्चा करणं शक्य असतं. मानसिक आजार, जे मनाशी गोष्टीत मन एकाग्र न होणं, विस्मरण होणं, स्मरणशक्ती कमी, कॉन्फिडन्स तुटला, आत्महत्येचे विचार, भीती वाटणं, हे सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाकण्यासाठी ह्या सगळी कार्यशाळा चालते. ह्यामध्ये 3 दिवस संमोहन, स्वतःला संमोहित कसं करायचं, आणि पुढच्या 5 दिवसात घरातल्या एखाद्या व्यक्तीवर किंवा दुसऱ्या व्यक्तीला संमोहित करून त्याच्यावर उपचार कसे करायचं, दैनंदिन जीवनात संमोहनाचा वापर कसा करायचा, या 8 दिवसात पूर्णपणे संमोहनशास्त्राची कार्यशाळा मी स्वतःही शिकवतो. पूर्ण म्हणजे स्वतःला करण्यापासून दुसऱ्याला संमोहित करण्यापर्यंत. आणि त्याचं माहिती सत्र जे आहे ते उद्या संध्याकाळी, उद्या 22 जुलैला आणि 23 जुलैला 2 दिवस, दोनातला एक. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण स्क्रीनवर पाहतोय की हे आपण जेव्हा 8 दिवसांची कार्यशाळा असते त्यामध्ये हे उपचार केले जातात. उद्या आहे ते माहिती सत्र आहे, उद्या कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट नाहीये. काही लोकांना वाटतं की मोफत उपचार आहे काय, नाही. उद्या त्या उपचारांबद्दल मी माहिती सांगणार आहे. सेमिनार, संमोहनशास्त्र म्हणजे काय, हे उद्या संध्याकाळी 6:30 वाजता आणि परवा संध्याकाळी 6:30 वाजता, दोनापैकी एक दिवस भाग घेऊ शकता. विनामूल्य आहे, कुठलाही चार्ज नाहीये. ठाण्याला स्टेशन पासून 1 मिनिटाच्या अंतरावर ठाणे ईस्टला मंगला हायस्कूलचा AC हॉल आहे. 1 मिनिटाच्या अंतर ठाणे ईस्टला, तिथे तुम्ही येऊ शकता. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. उद्या आणि परवा संध्याकाळी 6:30 वाजता हे मोफत माहिती सत्र आहे. नक्की सर, वेळ कमी असल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. हितगुज आमच्या खास कार्यक्रमात इथे संपतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.